फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सई आणखीन सूरजला समजावून सांगेन. थँक्स बाबा. हे असं काहीतरी ऐकलं की जरा आधार वाटतो, बरं वाटतं जरा. अरे थँक्स कसले अरे तर. अरे हो बस ना, मी जरा केक घेऊन येतो. हॅलो. मी यांच्यासाठी काही खायला घेऊन येते. बसा ना तुम्ही. बस ना. पद्मनाभ, तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या. बोल ना. पद्मनाभ, मी जे काही अनुभव घेतले त्याच्यावरून तुला सांगतो की प्लीज नील पासून सावध राहा. आणि तो अजिबात विश्वास ठेवण्याला एक माणूस नाहीये. मी मित्र म्हणून इतका विश्वास ठेवला त्याच्यावरती, पण त्यानं काय केलं, माझ्या सख्ख्या भावाला माझ्या विरोधात उभं केलं त्याने. माझं घर, माझी माणसं, सगळी माणसं तोडली त्यानं माझ्यापासून. आणि हे सगळं फक्त बदला घेण्याच्या भावनेतून केलं त्यानं. आणि हे सगळं करत असताना मैत्रीचं नाटक मात्र तो इतक्या छान पद्धतीने वटवत होता की त्याच्यासारखा मित्र तोच. इट्स क्वाइट शॉकिंग. भारत, अरे ऍक्च्युली मी स्वतःच खूप कन्फ्युज आहे. मला ना कळतच नाही की नील कधी खरा वागतोय, कधी खोटा वागतोय. कारण आता तरी तो आमच्या सगळ्यांशी खूप चांगला वागतोय रे. नाही, खोटं वागतोय ते. आणि त्याचा ह्याच्या मागे नक्की काहीतरी हेतू असणार. त्यांना राजला मारायचंय आणि त्यांच्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून असं वागतायत ते. आता मी खूप खेळणार. येस, खूप खेळणार आणि खूप मजा करणार आहोत आपण. येस. राजा ते खाली उतर. भाऊजी त्याला खाली सोडा. आता आम्ही दोघ जण खेळणार आहोत, हो की नाही रे? खूप खेळणार आहोत की नाही? नंतर मी त्याला खेळवणार. तुम्ही सगळे बघायलाच मला खेळ. भाऊजी तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही असं काहीही करणार नाहीयेत. भाऊजी तुम्ही त्याला. आई, अरे नील, आलास तू? आणि हे काय राज, आल्या आल्या काकाला त्रास द्यायला लागलास? त्याला बसून तर दे. पण मोठी आई, मला खेळायचंय ना. अरे आज काका बराच वेळ थांबणार आहे, नंतर खेळ. आधी तू सगळ्यांना बोलून आण बरं. हा, तुझ्या फ्रेंड्स, कॉल ऑल युअर फ्रेंड्स. गो 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 गो. आई, नमस्कार. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आई, तुझा आशीर्वाद असेल तर माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तू बैस, मी आलेच. हा, कार्तिकी, लक्षात आहे ना तुझ्या, खूप स्पेशल दिवस आहे. तुझ्या कार्ट्याचा वाढदिवस आहे म्हणून नाही, तर तुझ्या कार्ट्याचा हा वाढदिवस बघ, वाचवू शकलीस तर वाचव.
पद्मनाभ, नील तुझा भाऊ आहे. खरं तर त्याच्याबद्दल मी हे असं काहीतरी तुझ्याजवळ बोलणं बरोबर नाही, पण पद्मनाभ, तूही माझा एक उत्तम मित्र आहेस. आणि नाईलाजाने का होईना पण मला हे तुला सांगावं लागतं, कारण नीलचं खरं रूप तुझ्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. अरे माझ्या आयुष्यात जे काही घडलं, सूरज आणि सई जे काही माझ्याशी वागले, त्याला पूर्णपणे नील कारणीभूत आहे. पार्थ, अरे नील कसा आहे ते मला चांगलंच माहिती, पण तो आता खरंच खूप बदललाय. म्हणजे किमान त्याच्या वागण्यातून तरी तसं वाटतंय. त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवावा तेच कळत. गॉड, इज दॅट यू पार्थ? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे दादा, मला सांगायचं नाही का पार्थ इथे येणार आहे? अरे अरे वा वा वा. अरे मित्र, आहेस कुठे तू? हा, किती शोधला याला, काळजी वाटत होती याची मला. हा, अरे तुझा मोबाईल पण लागत नाही. कुठे आहेस, कुठे तू? बरा आहेस ना तू? नाही, मी सई आणि सूरजला ओरडलो, खूप ओरडलो. मी म्हंटल त्याला, ही जे काही तू पारशी वागतोय ते अतिशय चुकीचं आहे. हेरमोसला मला म्हणाला, बाबा तुम्ही म्हणताय ते मला पटलं. तुम्ही म्हणत असाल तर मी पार्थ दादाला आत्ताच्या आत्ता घरी बोलवून घेतो. म्हटलं थांब. मी म्हटलं थांब काय, पार्थ दादा आता अपसेट आहे. मी त्याच्याशी बोलतो, त्याला समजून सगळं सांगतो, ऐकेल तो माझं. दादा, अरे मोठ्यांनी लहानांच्या चुका पदरात घ्यायच्या असतात, हो की? पार्थ, अरे लहान आहेत दोघं जण, विसरून जा सगळं. जा पुन्हा त्या घरात परत जा. नील, आय कांट बिलीव्ह दिस. अरे कसा रंग बदलतोस तू, किती धूर्त माणूस आहेस. हा, अरे माझ्या समोर काहीतरी वेगळाच वागतोस आणि इथे पद्मनाभ आहे तर त्याच्यासमोर असं दाखवतोयस जसा माझा खूप पुळका आहे तुला. हे किती निर्लज्ज माणूस आहेस तू. दादा काय बोलतोय? मी धूर्त आहे? मी? हे नका रे, नका असं बोल. काय काय चालवलं तुम्ही दोघांनी, तू आणि कार्तिकीने? का माझ्या घरच्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरताय तुम्ही? का? बाबा पार्थ, खूप वर्षांनी मला माझं कुटुंब मिळाले रे, घरची माणसं मिळाली. जगू द्या आम्हाला, शांतपणे जगू द्या. तू म्हणत असेल तर पाया पडतो तुझ्या, पण मला माफ कर बाबा, असं काही सांगू नकोस माझ्या घरच्यांना. नाही, तू खरंच असं काही बोलू नको. मी असं काही वागत नाहीये, कळलं? अरे बास कर रे आता. दादा, बघितलंस? पार्थ, अरे तुझ्या मित्राशी बोलतोयस तू, कोणावरचा राग कोणावर काढतोय? दादा समजव. अरे सूरजचा राग माझ्यावर काढतोय हा माणूस. नील, पार्थ, अरे तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये. प्लीज, वाद सोडत बसायची वेळ नाहीये. आज राजचा वाढदिवस आहे, आपण आधी केक कापून घेऊयात. या गोष्टी नंतर डिस्कस करू. करेक्ट, ॲज यू से दादा.
ॲज यू से. चांगला दिवस आहे, आपण वाद नको घालूया. ॲज यू से. सई, अगं प्रत्येक वेळेला चिडचिड करून नाही चालत. आम्ही जे काही सांगतोय त्याचा जरा शांतपणे विचार कर. हां आसावरी हो आई. सई अगं नील आलाय, जा जाऊन पाणी देते ना. बाबा आले. आलेच मी. बाबा थँक्यू बेटा, थँक्यू व्हेरी मच. बाबा ते मी आलोय बेटा, काळजी करू नकोस. पण बाबा पार्थ दादांचं काय? टेन्शन घ्यायचं नाही. तू काय बोलणार नाही. तू तुझं तोंड गप्प ठेव, कळ? आसावरी आरतीचं ताट तयार कर, राजला आपण ओवाळून घेऊया. हं? आई, सई आणि सूरज आले. आपण पार्थ नाही बोलवले. त्यांच्यामध्ये ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यात कार्तिकीला नील बद्दल प्रॉब्लेम आहे. नील आणि पार्थ मध्ये तितकंसं चांगलं नाहीये. मला भीती वाटते की काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. तू काळजी नको करूस, आपण जसं काही होऊ देणार नाही. हं? मी आरतीचं ताट तयार करते. राज, चल ओवाळून घेऊ तुला. ये दे, हे दे, हे घ्या. अरे सोन्या, ओवाळते तुला बाळा. खूप मोठा. खूप शिक. हं? कार्तिकी, ओवाळून घे तू पण. 1 मिनिट. आई अगं हिला का ओवायला देतेयस तू? हिचा राजशी आणि या घराशी काय संबंध? सई अगं असं का बोलतेस तू? मोठी आई काय चुकीचं बोलतेय मी? अगं तुम्हीच म्हणता ना की हिचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. या घरात तुम्ही नाईलाजाने राहताय, मग स्पष्टच सांगा नाही ना. हिला राजला ओवायचा अधिकार नाहीये ते. बस सई, लहान आहेस, लहानांसारखं वाग. मोठ्यांमध्ये बोलू नकोस. मोठी आई म्हणते ना. अगं कार्तिकीने खूप चुका केल्या असतील, पण मोठ्या मनाने आपण त्याला माफ करायचे असतात. आणि शेवटी आपण तिच्या घरात राहतोय. तिला मान द्यायला नको का? खूप उपकार आहेत तिचे आपल्यावर. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर वळू दे. हे घे कार्तिक. सुखी राहा. चला चला, केक आणलाय. अरे वा. चला. थांब थांब थांब.
खूप सुंदर आहे हा. बरं झालंस तू त्याला शेवटचं ओवाळलं, कारण मी आता त्याला पुन्हा ओवाळायची संधी देणार नाही आहे. बघून घे त्याला, डोळे भरून बघून घे. आठवतं ना, आज मी राजला सगळ्यांच्या समोर मारणार आहे. चला आता केक कापूया. येस. थांब जरा. सावकाश सावकाश. केक काढायचा बाहेर. हा मार मार हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. तसं काका हा 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 हा. मस्त घे घे. अरे यंग मॅन साठी माझ्याकडनं एक छोटस चॉकलेट. राज, तू चॉकलेट नंतर खा हा. आता खाऊ नकोस. म्हणजे तू आधी काहीतरी व्यवस्थित खाऊन घे ना. हा, चॉकलेट नंतर खा. अगं कार्तिकी, राजचा वाढदिवस आहे ना, खाऊ देत ना त्याला चॉकलेट. आई आई नंतर खाऊ दे ना त्याला. आता काहीतरी पोट भरेल असं. भूक नाहीये काकू, मला काहीच नाही खायचं, मला हेच खायचंय. राज, मी सांगितलं ना, हे नंतर खा. कार्तिकी, तो म्हणतोय ना त्याला भूक नाहीये, खाऊ देत त्याला चॉकलेट. हा काय करते काय? दिस इज युअर डे. कार्तिकी, चल आपण प्लेट्स भरूया. चल. अरे खा ना चॉकलेट. मी देतो तुला. जाम आवडतील अशी गिफ्ट आहेत. तुला आवडतात ना, कार्स आवडतात ना. हा, ते आणलंय.